अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या वाहनांमध्ये रिफिलिंग करणारा आरोपी 32,450 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। किरण कुमार कबाडी अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेदिक कॉर्नर जाणाऱ्या रोडवरील बैरागी वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्या वाहनांमध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगून गॅस विना परवाना चोरून विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश लबडे, बाळासाहेब नागरगोजे, रमीज राजा अत्तार, अमृत अडाव अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। वर नमूद स्थानिक गुन्हा शाखा पथकाने तत्काळ नेप्ती नाका ते आयुर्वेदिक कॉर्नर जाणाऱ्या रोडवरील बैरागी वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला एक इसम घरगुती गॅस टाक्या वाहनांमध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगताना दिसून आला। पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकून इसमास ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सतीश आनंद टेकाळे अहिल्यानगर असल्याचे सांगितले। सदर इसमास मिळून आलेल्या घरगुती गॅस टाक्या वापर व त्याच्या विरळ परवान्याबाबत विचारपूस करता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगून सदर गॅस टाक्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता कब्जात बाळगून त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचे सांगितले। पथकाने घटना ठिकाणाचा पंचासमक्ष पंचनामा करून 10,000 रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटर, त्यास गॅस रिफिलिंग करण्याकरता लागणारा पाईप, 4,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रिक वजन काटा, 18,400 रुपये किमतीचे HP, इंडियन व भारत गॅस कंपन्यांच्या घरगुती वापराच्या 9 रिकाम्या गॅस टाक्या असा एकूण 32,450 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाच्या कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता इंडियन, भारत व HP गॅस कंपन्यांच्या गॅस टाक्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता कब्जात बाळगून त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरताना ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने ठेवून आपल्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कोतवाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे।